मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसू, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. निळा म्हणे ऐसे संत, निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. विठ्ठला मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या प्राप्तस्थळी सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचेच अनुग्रहित असणारे, यांचे शिष्य असणारे महान भगवत भक्त निळोबाराय यांचा अभंग असून, या अभंगामधून निळोबाराय स्वतःचा अनुभव तुम्हा आम्हाला सांगता. प्रसंग असा आहे, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काही. या अभंगाच्या भूमिकेतून आपल्याला असं पाहायला मिळते की निळोबारायांना काही साधक मंडळी विचारतायत की तुम्ही तुमच्या इच्छित स्थळापर्यंत कसं काय पोहोचलात, तुम्हाला साध्याची प्राप्ती कसं काय झाली, असं साधकांनी प्रश्न केला असता निळोबाराय म्हणतात, बाबा मला जे माझं साध्य प्राप्त झालं त्याला कारण संतांनी सांगितलेला मार्ग आहे. आणि त्या मार्गाने वाटचाल केल्यामुळं, त्या मार्गाने वाटक्रमण म्हणजे मार्गक्रमण केलं असताना मला असा अनुभव आला, न पडे गुंता कोठे काही. कुठंही कसल्याही प्रकारचा गुंता म्हणजे अडथळा नाही का, अडथळा आला नाही हो, सहज मला त्या भगवंताची प्राप्ती झाली. म्हणून ज्या संतांनी मला मार्ग दाखविला ते संत कसे होते तर कृपावंत सुख सिंधू, कृपावंत होते. सुखाचे सिंधू म्हणजे सागरासारखं सुख त्या संतांच्या जवळ आहे. आणि या संतांनी मार्ग सांगितलेला त्याच्यावरनं वाटचाल केली असताना आम्हाला अनुभव असा आला, कुठंही अडथळा आला नाही, कुठंही गुंता निर्माण झाला नाही. असा काही प्रसंग आला त्यावेळेस संत महात्मे स्वतः त्या अडचणीतून मला दूर करत होते. कारण संतांचा स्वभाव असा आहे, मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरसू. अनेकांची अनेक मत आहेत हो, कारण पिंडे पिंडे मतीर भिन्ना, प्रत्येकाची डोकं बुद्धी वेगळी चालत असते. कोणी म्हणतं अरे इकडं कशाला चाललाय, इकडून गेला असता तर लय भारी झालं असतं नाही का, लवकर पोचला असता. मग आपण येडी इकडचा मार्ग सोडून इकडं घुसतो नाही का, चला बाबा इकडनं लवकर जाईल. अजून काही थोडं पुढं गेलं की अजून एक कोणतरी मध्ये गाठ पडतं आणि तो म्हणतो अरे तुला इकडं कोणी सांगितलं, तिकडूनच गेला असता तर लय भारी होतं. परिणाम काय होतो, अनेकांची मतं जर आपण ऐकत बसलो तर इच्छित स्थळापर्यंत कधीही आपण जाऊ शकत नाही, कधीही पोचू शकत नाही. आणि मग साधक असा भांबावून जातो, काय करावं अशी अवस्था त्याची होऊन जाते नाही का. वर्कर कोठे काही एक आहे, एक नाही.
अशी अवस्था होती, ही अवस्था होऊन जाते आणि मग मात्र हे सगळे थकलेले साधक भांबावून गेलेले आणि त्या साधकांना संत महात्मे काय करतात, अनेकांच्या मताचा जो पगडा असतो तो खंडन करतात, म्हणजे मोडून काढतात. तार्किकाचा टाका संघ पांडुरंग स्मरा हो, नाही का. तार्किकांचा संघ टाकून द्या, तर्क करत बसू नका. का? अरे तर्के होती बहुवाटा, तर्कांना वाटा निर्माण होतात, नाही का. ते चराटाला चराट, चराटाला चराट जसं वळत सुरुवात झाली, पारावर बसलेल्या माणसाच्या गप्पा कधी संपतात का हो? कधीच नाही. का? ती एकाच्या विषयात एकाचा एक असं ती चराट वळत जातात. त्याप्रमाणे तार्किकांचा संघ जर करत बसलो तर आपलंही जीवन तसंच बनतं. म्हणून त्याचा संघ टाका, पांडुरंग स्मराव. संत महात्म्यांनी सांगितलेल्या मार्गाने चला. म्हणून संतांनी बाकीच्या मताचं खंडन केलं आणि त्यातून काय सांगितलं, देती सिद्धांत सौरसू, म्हणजे सोपा मार्ग तुम्हा आम्हाला संत महात्म्यांनी दाखवला. आणि त्या मार्गाचं वर्णन करत असताना स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, किंवा केला राज्य मार्ग चाली ऐसा, म्हणजे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. इतर मार्ग जे आहेत सूक्ष्म आहेत, काही दुस्तर आहेत. सूक्ष्म म्हणजे कर्मादी सारखे जे मार्ग आहेत ते अति सूक्ष्म आहेत, की जे तुम्ही आम्ही करू शकत नाही, आचरण करू शकत नाही. आणि जे खडतर आहेत योगासारखे, आणि तेही मार्ग आपण आचरण करू शकत नाही. म्हणून मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाली ऐसा. आणि सामान्य जीवाला सहज भगवंतापर्यंत जाण्याचा हा सुखरूप मार्ग दाखवला. आणि असा मार्ग दाखवणारे संत कसे आहेत असं साधकांनी विचारलं. त्यावेळेस निळोबरा त्यांचं वर्णन करतात. निळा म्हणे ऐसे संत कसे आहेत, कृपावंत, सुखसिंधू. असे जे संत महात्मे आहेत ते कृपावंत आहेत आणि सुखाचे काय आहेत, सागर आहेत. असं येतं मग ते अभंगाचा सरळ भावार्थ आपण पाहिला. अभंगामधून निळोबराय आपला अनुभव व्यक्त करतात. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते. आता प्रसंग असा निर्माण झालेला आहे, निळोबराय म्हणतात मार्ग दावणी गेले आधी. अभंगामध्ये कोणत्या मार्गाचं नाव निळोबरायांनी घेतलं का हो? अमका मार्ग दाखवला, तमका मार्ग दाखवला, या मार्गाने जा म्हटले किंवा त्या मार्गाने जा म्हटले, असं काही मार्गाचं एखादं नाव छे 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 कोणत्याही मार्गाचं नाव नाही. मग ज्या मार्गाचं नावच नाही तर निळोबराय म्हणतात मार्ग दावणी गेले आधी. आणि तोही कोणी दाखवलाय, संतांनी दाखवलेला मार्ग आहे. मग कोणता मार्ग हा तुम्हाला आम्हाला काय होतो, पहिल्यांदा प्रश्न पडतो की कोणता मार्ग आहे. कारण मार्गाचे प्रकार जर पाहिलं तर अनेक प्रकारचे मार्ग आहेत आणि अनेक मार्ग, त्या अनेक मार्गातला कोणता मार्ग संतांनी दाखवला हो? अनेक मार्ग सोडून द्या, पण शास्त्राने सांगितलेले मार्ग जर आपण पाहिले, शास्त्रांनी काय सांगितलंय, ज्ञान, योग आणि कर्म, हे 3 मार्ग शास्त्रांनी सांगितलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाचं वर्णन निळोबराय करतात का हो? नाही नाही नाही, छे 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 छे. का? शास्त्राने सांगितलेले मार्ग आणि कलियुग याचा जर मेळ घातला तर अति कठीण आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडेची साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. अरे बाबा, अवघ्या वाटा. किंवा निळोबराय स्पष्ट सांगतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा, नाना साधनाच्या केल्या गडबटा, परिचा नपवती ओ याच्या दारवंता, जानो जाता जाणीव घाली आडभाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधितासी वाटाओ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली
नाना साधनाच्या केल्या घटपटा परित्या नपवती वो याच्या दारवंटा जाणो जाता जनिव घाली आड फाटा योगाभ्यासे सिद्धिरोधिता दिवाटाव धन्यई आनंदाची सापडली वेळ धन्यई आनंदाची सापडली वेळ धन्यई आनंदाची सापडली वेळ धन्यई आनंदाची सापडली वेळ. काय निळोपरांचे शब्द मार्मिक आणि स्पष्ट आहेत बघा. नाना साधनाच्या केल्या खटपटा. खटपटा म्हणजे काय? प्रयत्न. अनेक मार्गाचे प्रयत्न आपण केले. कशा करता? त्या भगवंतापर्यंत जाण्याकरता नाही का. पण काय? परित्या न पवती याच्या दारवंटा. दारवंटा म्हणजे उमरा नाही का. दारवंटा म्हणजे उमरा. भगवंताच्या उंबऱ्यापर्यंत सुद्धा कलियुगामध्ये हे वरचे मार्ग नेऊ शकत नाहीत. म्हणून नाना साधन. नाना शब्द घातला. नाना म्हणजे अनेक. अनेक साधन आहेत. पण परित्या न पवती. कोणताही मार्ग आपल्याला त्या भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. असा कलियुगामध्ये हे मार्ग क्षीण झालेले आहेत, खडतर आहेत. तुमच्या आमच्यासारख्या सामान्याला त्या मार्गाचं आचरण करून किंवा त्या मार्गाने जात असताना साधक शिनले साधन साधिता अभागी. काय ज्ञानोपरांचे शब्द. अरे कर्म आणि धर्म आचरीचे जया लागी. साधक शिनले साधन साधिता अभागी. या मार्गात जाणं म्हणजे अत्यंत कठीण आहे. म्हणजे ज्या साधनानं ज्या साध्यापर्यंत आपल्याला जायचं आहे ते साधन जर कमकुवत असेल तर साध्यापर्यंत पोचता येत नाही. त्याप्रमाणे कलियुगामध्ये हे साधनं कमकुवत ठरली की ते भगवंतापर्यंत मला घेऊन जाऊ शकत नाहीत. आणि मग कोणती कोणती साधनं आहेत? ज्ञान, योग आणि कर्म. ज्ञानानं भगवंताची प्राप्ती आहे नाही असं नाही. पण ज्ञान ह्या कलियुगामध्ये सहज प्राप्त आहे का? काय ज्ञानोपरांचे शब्द आहे. जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगीन स्वर्गाच्या आडवंगी उमरडोनी. अरे ज्ञान सहज प्राप्त नाही. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता एकतर आयुष्य भरपूर पाहिजेत. आणि आपल्याला किती आहे? अल्पायुष्य मानवी देह. आयुष्य मानव देह. शतगणिले ते अर्ध रात्र खाय. मध्य बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरल ते पाये. राम राम स्मरादी. राम राम स्मरादी. राम राम स्मरादी. भूपराग यमन राग म्हणले की आबाच्या चाली लक्षात ठेवायचे. कारण आबा वारकरी संप्रदायातल्या भूपरागातल्या जेवढ्या चाली आहेत ना त्यातल्या 90% चाली आबांच्या आहेत. आबांचा आणि त्या ह्या 2-3 रागाचं अति प्रेमाची राग, अति जिव्हाळ्याची ज्याला म्हटलं जातं. साधकाचा मा हे सगळे भूपरागातले जे ठेवणे आहेत ते आदरणीय आमच्या आबांचे आहेत, म्हणजे वास्कर महाराज. असो, आता इथे वंदन महाराज बसले म्हणून तो थोडासा प्रसंग आपल्याला आठवला. आणि ती चाल या ओघाओघानं येऊ नाही गेली. त्यात अल्प आयुष्य मानवी देह. शतगणिले ते अर्धरात्र खाय. कानोपाने सांगतात की बाबा आपलं आयुष्य अल्प आहे कलियुगामध्ये.
कलियुगामध्ये किती आहे? अल्प. अल्प म्हणजे शतगणिले. ते 100 वर्षाचं गणित केलं. कलियुगामध्ये आयुष्य किती आपलं? 100 वर्षाचं आयुष्य आहे बा. म्हणजे ज्या अर्थी कलियुगामध्ये 100 आहे त्या अर्थी त्याच्या आधीच्या युगामध्ये जास्त असलं पाहिजे, नाही का? कारण प्रत्येक युगामध्ये आयुष्याची मर्यादा वेगळी वेगळी सांगितलेली आहे. कृतयुगामध्ये अस्थिमय प्राण होता, त्यामुळे 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती? शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की अस्थिमय प्राण असल्यामुळं 1,00,000 वर्ष आयुष्य कृतयुगात. हाडातला प्राण अस्थिमय म्हणजे. आणि हाड टिकण्यामध्ये फार कठीण, नाही का? मजबूत असलेलं, लवकर झिजत नाही, लवकर खराब होत नाही. आज लाखो वर्षाचे सांगाडे उत्खननामध्ये आपल्याला जसेच्या तसे हाडं मिळतात की नाही का? म्हणजे हाड अस्थिमय प्राण होता तो, म्हणून 1,00,000 वर्ष आयुष्य त्या युगामध्ये होतं. त्यानंतर ते युग संपलं, त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये हाडातला प्राण निघाला, मांसमय प्राण म्हणला. आणि मांस हाडापेक्षा कमकुवत टिकण्याकरता, नाही का? आणि त्यामुळं 1,00,000चा शून्य पुसला गेला. किती राहिलं हो? 10,000 वर्ष राम अवतारामध्ये आयुष्य होतं. त्यानंतर ते युग संपलं, द्वापार युग, कृष्ण युग ज्याला म्हटलं जातं. मांसातला प्राण निघाला, रक्तमय प्राण बनला. रक्त टिकण्याकरता अजून कमकुवत, त्यामुळं त्या 10,000चा अजून एक शून्य पुसला. किती राहिलं? 1,000. आणि कलियुग सुरू झालं. आणि या कलियुगामध्ये जर आपण पाहिलं तर रक्तातला प्राण निघाला आणि तो अन्नात राहिला, म्हणून त्याला काय म्हणतात? अन्नमय प्राण म्हणतात. 2 घास पोटात गेले तरच कीर्तन. बरं कठीण आहे अवस्था. सप्ताह करायला मला जास्त वेळ लागत नाही. एकदा का सकाळचं नाश्तवालं, दुपारचं जेवण, म्हणजे अन्नदाते का फिक्स झालं, सप्ताह तयार. महाराजाला काही कमी नाही, पण अन्नदाते मिळाले. कारण तुकोबारांना सुद्धा म्हणावं लागलं, करो भजन भोजन, नाही का? करो भजन भोजन, मग गाव निर्मळ ते गुण, मग गुण गायचंय. पण आधी मराठीमध्ये आपल्या मन पडले ना, कोणती? आधी पोटोबा, जमला तर येटोबा. आता नाही का? आणि भांडाऱ्यावर अहो अगणित, आता 60 काय गुण बसलाय. अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अन्नमय प्राण हा कलियुगामध्ये. अन्न हे टिकण्याकरता अजून कमकुवत, आणि टिकण्याकरता कमकुवत असलेलं अन्न, म्हणून आपला तो 1000चा 1 शून्य पुसला गेला. किती राहिलं? म्हणून शतगणिले ते, असं ते गणित आहे. शतगणिले ते अर्धरात्र खाय. अरे 100 वर्षाचं गणित केलं हो, पण त्या 100मध्ये कानोपरा अजून एक सांगतात, अर्धरात्र खाय. म्हणजे एक तर मुळात 100 वर्ष, राहिलेल्या 100त 2 भाग पडलं 50-50चं. त्यातलं पहिले 50 कोणी कुठं गेलं आपलं? लोक बी अगदी प्रेमानं सांगतात झोपीत गेलं म्हणते, नाही का? काहीच वाटत नाही त्याच्याबद्दल आपल्याला. अर्ध झोपीनं खाल्लं आपलं. अर्ध का हो? माणसं रात्री बी झोपते, दिवसा काय कमी झोपतात काय? अरे 8 दिवस लय जागलोय, 8 दिवस उठतच नाही ती. म्हणजे प्रसंग मला असं सांगायचा आहे की माणसं रात्री झोपतात आणि दिवसा बी झोपणारी माणसं आपल्याकडे भरपूर आहेत. त्यामुळे जो 60-70% आयुष्य आपलं झोपेत जातं. या राहिले म्हणजे ठीक आहे, 50-50 आपण केलं, राहिलेल्या 50मध्ये अजून 3 प्रकारचे भाग पडले: बालपण, तरुणपण, म्हातारपण. मग मला सांगा, तुम्ही कोणत्या अवस्थेत ज्ञान प्राप्त करून घेताय? बाल्यावस्थेत ज्ञान प्राप्त होतंय का? जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, बालस्तावत क्रीडासक्त हा, तरुणस्तावत तरुणी रक्त हा, वृद्धास्तावत चिंतामग्न हा, परिब्रह्मणी कोपीन लग्न हा. एका जगद्गुरूंनी संस्कृतमध्ये सांगितलं आणि दुसऱ्या जगद्गुरूंनी तेच संस्कृतमध्ये सांगितलं. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तले चिंतन, मरे मागवता जन्मधारी. अरे बाल्य अवस्थेत अज्ञानात निघून गेलं, तारुण्य विषयात निघून गेलं, म्हातारपण चिंतेत, नाही का? म्हातारपणी काय? चिंता. वृद्धपणे प्रवर्तली चिंता. माणसाला चिंता लागते का नाही? आणि मग सारखा अष्टाक्षरी जप करतोय बघा. काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं, नाही का? काय करू,
कसं करू, काय करू, कसं करू, याशिवाय दुसरं आठवतच नाही. बघा किती शब्द आहेत, फक्त इथं नका, घरी गेल्यावर मोजत बसा, काउंटिंग करा, किती, काय करू आणि कसं करू. या शब्दाचं चिंतन सारखं करतो. म्हातारपणामध्ये अवस्था बिकट होऊन जाते, कारण म्हातारपणामध्ये नाकमुक गळू लागले, श्वाना परिगती झाली, अवघे करते हाड, किंवा खोबऱ्याची वाटी झाली असे मूग, गळत असे नाक, श्लेष्मपुरी, नाही का. अवस्था फार बिकट आहे. एक इंद्रियानं राजीनामा दिलेला असतोय. अशा अवस्थेत ज्ञान प्राप्त होईल का म्हातारपणामध्ये? अहो आता काय सांगू, आपलं सरकार सुद्धा एवढं हुशार आहे की वयाला 60 वर्ष का झालं की आपल्याला काय करतंय, रिटायर करते. का करते रिटायर? तुम्ही आता टिंबचे राहिला नाहीत, ही मधले टिंब तुम्ही भरा, काय असेल ती, नाही का. कारण कोण कसं आहे, कोण कसं, कोणाला ते आपल्याला मी काय सांगणार आहे. पण तुम्ही राहिला नाहीत म्हणून सरकार तुम्हाला रिटायर करते. आणि अशी म्हातारी माणसं का घरामध्ये आली मग मात्र अवस्था फार बिकट होऊन जाते. कारण का, म्हातारं घरात लक्ष घालते, आणि घरामध्ये म्हाताऱ्याने लक्ष का घातलं की अवस्था अशी आहे की भांड्याला भांड सारखं लागतं. इतके दिवस ऑफिसला होतं, काय वाटत नव्हतं, आणि घरात लक्ष घातलं की भांड्याला भांड लागायला लागला, आवाज व्हायला लागला. शेवटी पोरग म्हणतोय, बाबा आपल्या गावच्या लोकांना एवढी मोठी धर्मशाळा पंढरपुरात बांधली आहे, बरं मग जा की चातुर्मास तिकडं जरा. आता पोरगच म्हणतोय म्हणल्यावर बापाचा नाही इलाज झाला. दिंडीत नाव नोंदवलं आपल्या, चला जाऊ पंढरपूरला. एका दिंडीमध्ये नाव नोंदवलं, निघाला पंढरपूरमध्ये. दिंडी आली. पंढरपूरमध्ये जोपर्यंत दिंडी आहे तोपर्यंत काय कमी आहे गाव, धर्मशाळा गावची. पण जोपर्यंत दिंडी आहे तोपर्यंत सकाळचा चहा आहे, नाश्ता आहे, दुपारचं जेवण आहे, संध्याकाळचं जेवण आहे. काला झाला दिंडी माघारी गेली की गावची धर्मशाळा एकटंच राहिलं धर्मशाळेत. आणि धर्मशाळेत राहिल्यानंतर सकाळी उठून बघतोय चहा कुठं आहे, नाश्ता नाही. आता कसं आहे, धर्मशाळा आहे पण बाकीच्या गोष्टी काही नाहीत. आणि मग ती गावात चौकशी केली, कुठं सप्ताह आहे का. आणि चातुर्मासातला पहिला सप्ताह आमच्या नामदेव मंदिरामध्ये, नामदेव महाराजांचा समाधी सोहळा असतो ना, त्यातला पहिला सप्ताह आमच्या मंदिरामध्ये. नेमका ते म्हातारं काठी टेकत आलं आणि नेमकी समोर माझी गाठ पडली. आणि समोर गाठ पडल्याबरोबर विचारलं, आजोबा कुणीकडं? ती मला बी सप्त्याला ठेवा. त्याची अवस्था बघून मी म्हणलं, तुम्ही लवकर घरी जावा. कसा मेळ लागायचा तुमचा? म्हणलं नाही जमायचं. नाही ठेवाच, आणि ठेवा आग्रह केल्यावर मी म्हणलं राहू द्या, एखादा नमुना असलाही पाहिजे म्हणलं आपल्याकडे. ठेवलं म्हाताऱ्याला. काय करणार तुम्ही? आता त्यानं काय करावं बघितलं, इकडे इना घेतलेला पहाराकरी, आणि ते पहारेकरी बघितलं, त्याला वाटलं इना धरणं सोपं काम आहे, मला बी इना धराला ठेवा. असू द्या म्हणलं, इना धरायचा असतो का इना घ्यायचा असतो याही त्याला माहित नाही, पण राहू द्या म्हणलं, इना धरायला तर धरायला. त्यानं विना घ्यायला आपला राहिला. नेमका कर्मधर्म संयोगानं हरिपाठाचा त्याला पारा मिळाला. हरिपाठ सुरू झाला. आयुष्यात कधी भजन केलं नाही, आयुष्यात कधी हरिपाठ म्हणला नाही, कधी कीर्तनाला गेला नाही, आणि डायरेक्ट विना घेऊन उभारलाय हरिपाठाला. वारकऱ्याने हरिपाठ सुरू केला. वारकऱ्याने म्हणावा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आता ह्याला नीट ऐकायला न आल्यामुळं ही म्हातारं म्हणू लागलं, तवा विठ्ठल बरवा. अरे का तवाही बरवा आहे, आताही बरवा आहे, आणि पुढंही बरोबर आहे, नाही का. मला असू द्या म्हणलं, हरिपाठ तर सुरू होऊ द्या. हरिपाठ सुरू झाला. वारकऱ्यांनी म्हणावं, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता, नाही का. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. आता ह्याला ऐकायला नीट न आल्यामुळं ही म्हातारं म्हणतंय, सत्वर चावला प्रल्हाद बोंबलला. आला का, कुठला सत्वर चावला, कुठला? एवढंच नाही, उद्धवा लादलाय ना, ही म्हणते उद्धवा लाद घातला, म्हणते ते लाद घातलाय का. मला असू द्या, अजून थोडा हरिपाठ पुढे जाऊ द्या. अजून हरिपाठ पुढे गेला. वारकरी म्हणावं, जात वित गोत. पुढं काय भजे खा नाही, ते भजे खा त्वरित आहे. लोक म्हणजे भजे खा. अरे काय भजे काय आयुष्य सगळं भजी खाण्यात गेलं, त्याला दुसरं काय आठवणार आहे. मला जाऊ द्या म्हणलं, हरिपाठ ना काही ना. कारण ज्याला मराठी मनुष्य म्हटलं जातं त्यांना कमीत कमी ज्ञानोबरांची आरती तरी पाठ पाहिजे का नाही. ती पण नीट नाही हो. कानपाठ सगळं बरं, कानार बी नीट पडत नाही. वारकऱ्याने म्हणावं, अवतार पांडुरंग, ही म्हणते अवतावर पांडुरंग. कसा मेळ लागत आयुष्य सांगावं. अशी अवस्था ज्याला हरिपाठ म्हणताना होती, त्याला ज्ञान प्राप्त होईल काय?
अति कठीण आहे. पण म्हातारपणामध्ये वृद्धपणे प्रवर्तली चिंता, चिंता पाठीमागं लागतं. सप्त्याला सुद्धा लोक ठेवत नाहीत, जा घरी म्हणतात, नाही का. अशी अवस्था असताना म्हातारपणामध्ये ज्ञान प्राप्त होणं कठीण आहे. आणि जरी एखाद्याने निश्चय केला ज्ञान प्राप्त करून घेतलंच तर त्या ज्ञानाचा काय होतो, अहंकार होतो. आणि अहंकार का झाला की इतकीच स्थळापर्यंत म्हणजे भगवंताच्या प्राप्तीपर्यंत ज्ञान मार्गाने आपल्याला जाता येणं अत्यंत कठीण आहे. कारण ज्ञानी पुरुषाला अहंकार होतो. भागवतामध्ये भगवान म्हणतात, तिळवर राखोनी अभिमान, जरी मज रिगता अनन्य शरण, तरी माझी प्राप्ती नव्हे जाण, अभिमान विघ्न प्राप्तीसी. अभिमानामुळे विघ्न प्राप्त होतो. किंवा तुकोबारा म्हणतात, अरे बाबा त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. किंवा तुकोबारा अजून एका अभंगामध्ये सांगतात, अहंकार तो नासा भेद, अहंकार तो नासा भेद, अहंकार तो नासा भेद, अहंकार तो नासा भेद, जगी निंदा, जगी निंदा, ओ बळा जगी निंदा, ओ बळा नातळे जो धन्ययादी, नांदणे जो धन्ययादी, जगी निंदा, ओ बळा जगी निंदा, ओ बळा जगी निंदा, ओ बळा नादळे जो धन्ययादी. अंगार तो नासा भेद, जगी निंदा ओवळा, जगी निंदा ओवळा, नादळे जो धन्य यादी, नादळे जो धन्य यादी, नादळे जो धन्य यादी. अभंगही नवीन म्हणला गेला त्याचा. आणि त्यात चाली तुकोबाजी आहे. तुकोबा म्हणल्यावर आमच्या मदन महाराजांना समजलं, कारण ते एक आमच्या संप्रदायातलं एक असं रत्न होतं की न भूतो न भविष्यती. वाजवणं तसंच, म्हणणं तसंच, पाठांतर तसंच, सेवा तशीच. आणि ह्या सगळ्या गोष्टीने एक अलौकिक फडाच्यावर कुणाच्याही प्रभाव तुकोबा आपलाच वाटायचा. जसं तुकोबा आहे सगळ्यांना आपले वाटायचे वाटतात ना, तसं हा तुकोबा आमचा. आम्ही वयाने आमच्या मोठे होते, सगळे होते, पण आम्ही तुकोबाच म्हणायचं लहानपणापासून. आमच्या घराण्याचे संबंध असे होते, प्रेमी तसं होतं. आणि कोकणी असल्यामुळे भाषा कोकणी, नाही का. आणि ती कोकणी भाषा म्हणजे असं बोलायचं की सगळ्या गवळी नदीला गेल्या असं जर म्हणायला सांगितलं तर ही म्हणायचं सगळ्या गवळी नंदीवर गेल्या. नंदीवर नाही, नदीवर. पण ही कोकणी भाषा नवर अनुसार द्यायची, नंदीवर. अरे नंदीवर नाही, ते समजून सांगायचं नदीवर. असो मदन महाराज म्हणजे जुन्या गोष्टीची आठवण येते. काही प्रसंग जीवनामध्ये असे घडले असतात ते हृदयावरती कोरून ठेवले गेलेले असतात. जसं ते प्रसंग आहेत तसं अजून एक प्रसंग सारखा सारखा आठवण येतो. ही लहान लेकरं पाहिली. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, आमचे मित्र असणारे गोकुळ महाराज. गोकुळ हे टोपण नाव होतं, खरं नाव अविनाश आहे.
नावाप्रमाणे तो कीर्तिरूपानं अविनाशी झालेला आहे, नाशच नाही. अशांची काही वेळेस प्रसंगाला म्हणजे आठवण येते. असो, अहंकार तो नासा भेद, जगी निंदे ओवळा, नातळे जो धन्य यासी झाला वंशी दीपक. अहंकार हा माणसाला भगवंतापासून बाजूला नेणार आहे, हो, जवळ जात नाही. कारण तुकोबारा स्पष्ट सांगतात, तुका म्हणे असे शहाणी दुरी आणि बोबडी दासा हाका मारी. शहाणे, शहाणे म्हणजे अहंकारी. अहंकारी पुरुषापासून परमात्मा दूर निघून जातो, त्यांच्या जवळ कधी थांबत नाही. म्हणून ज्ञान मार्गामध्ये अहंकाराची बाधा होते. ज्ञानानं देव भेटलच याची शाश्वती नाही. म्हणून ज्ञान मार्ग कलियुगामध्ये तुम्हाला आम्हाला नाही. लोक म्हणते राहू द्या ज्ञान, योगानं जाऊ. योगानं जाऊ म्हणणं सोपं आहे, पण योग मात्र फार कठीण आहे. किती कठीण आहे? ज्ञानोबरांच्या एकाच ओळीत सांगतो, वाचून योगाची बळे अधिक काही मिळे, ऐसे नाही आगळे कष्टाची तया. योगामध्ये अत्यंतिक कष्ट आहेत. किती कष्ट आहेत हो? ज्ञानोबरा तर स्पष्ट सांगतात, नाही का, योग योग विधी येणे नोहे सिद्धी. योग योग विधी येणे नोहे सिद्धी. योग योग विधी येणे नोहे सिद्धी. योग योग विधी वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, योग येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग यानं भगवंतापर्यंत पोचणं कलियुगामध्ये फार कठीण आहे. किती कठीण आहे हो? योगामध्ये आत्यंतिक दुःख आहे. क्लेशोदिक तरस्तेषाम भव्यक्ता सक्त चेतसाम, अव्यक्ता ही गतीर दुःखम देहवद्वीर वाप्यते. अरे योगाचं दुःख असं आहे, इतकं दुःख आहे, इतकं दुःख आहे, काय सांगू. गुरुवर्य आमचे गुले बाबा, विठ्ठल बाबा गुले, पाटामध्ये आम्ही असताना फार मजा करायची. ह्या ओवीवरती दृष्टांत देऊन सांगायचे, पाहे पा लोहाचे चणे, जई बोचरिया पडती खाणे, तई पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. काय ज्ञानोबरांनी मार्मिक दृष्टांत दिलं हो. कारण विनोद सुद्धा करावा, माऊलीनीच करावा, नाही का. काय दृष्टांत आहे. पाहे पा लोहाचे चणे, चणे म्हणजे काय, फुटाणे. कशाचे आहेत? लोखंड. फुटाणे नव, हरभर. कशाचे आहेत? लोखंडाचे आहेत. आणि लोखंडाचं हरभर कुणाला खायला द्यायचं आहेत? बोचऱ्याला, नाही का. बोचरा म्हणजे ज्याच्या तोंडामध्ये एकही दात नाही त्याला बोचरं म्हणतात. आमच्या सोलापुरी ढोबळी भाषेमध्ये, ढोबळ भाषेमध्ये बोळकं म्हणतात. म्हणजे काहीच दात तोंडात शिल्लक नाही, ती बोळक्यासारखं दिसतं म्हणून त्याला बोळकं म्हणतात काही ठिकाणी. असो, पण जे बोचरा मनुष्य आहे आणि त्या बोचऱ्या माणसाला भूक लागली म्हणून काय खायला दिले हो? लोखंडाचं चणं म्हणजे लोखंडाचं हरभर. जमल गाव त्याला खायला? आम्ही म्हणतो लोखंडाचं हरभर सोडा 2 मिनिटं. ज्याच्या तोंडामध्ये एकही दात नाही, ज्याची 32 पूर्ण रिकामी झाली आहे, त्याला केळ खायला द्या, केळ. आणि ती केळ बी असं पाहिजे बोट लावल तिथं गुदगुल्या, नाही का. म्हणजे मऊ असलेलं केळ असावं. आणि ज्याच्या तोंडामध्ये एकही दात नाही त्याला ते केळ खायला द्यायचं ना. आपण उभं कोपऱ्यामध्ये उभारून त्याची गंमत बघायची, केळ कसं खाते. आता काय सांगावं तुम्हाला. दात पडल्यामुळे हिरड्या असतात टणक, नव्ह का. आणि त्याचा आकार कसा असतो, या अर्ध गोलाकार असतोय. माझ्या शब्दावर विश्वास नसेल तर दात पाडून बघा, फक्त घरी गेल्यावर, इथं नका उद्योग करू. अर्ध गोलाकार असतोय. कारण मला म्हणजे तुम्ही पाडणार नाही, माझं अर्ध गोलाकार असतो या.
आणि अर्ध गोलाकार असल्यामुळं वरची बी हिरडी तशीच खालची बी तशी टणक असते हिरडी नाही का. आणि हिरडी टणक असते. आणि केळ कसा असतो, गोलच असतं नाही का. आता मला सांगा 3 गोल जर एकत्र आणलं तर प्रेस म्हणजे दाब बसल का. दाब बसणं कठीण आहे. आणि हिरड्या टणक असतात, केळ मऊ असतं. त्यामुळं उजव्या हिरड्याकडनं का केळ चावलं किती घसारते डावीकडे उडी हाणते ना. म्हणजे इकडून चावलं की इकडं उडी हाणते आणि तिकडून दाब दिला की परत रिटर्न येते रिवासमध्ये. त्यामुळं इकडून तिकडं फुटबॉलचा खेळ चालू होते केळाचा, पण केळ काही चावलं जात नाही. अशी कठीण परिस्थिती होती ती. म्हातारं मग शेवटी इकडे बघते, कोण बघत तर नाही ना आपल्याला. आणि असा विचार करून गटकन ते केळ गिळते आणि खेळ संपून टाकते. म्हणजे ज्याला केळ खाणं सुद्धा इतकं कठीण आहे अशाला लोखंडाचं हरभरं शक्य आहे गो. अहो चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. लोखंडाचे चणे खायचे म्हणजे खायचं नाही आहे, पण ते जसं दुःख आहे तसं योगामध्ये दुःख आहे. म्हणून योगाच्या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचाची वाटा भागाला. योगामध्ये आत्यंतिक दुःख आहे आणि ते दुःख कलियुगामध्ये तुम्ही आम्ही सहन करू शकत नाही नाही का. अशी अवस्था त्या योगामध्ये आहे. म्हणून योगानं देव भेटलच याची शाश्वती नाही. राहिला कर्म, आणि कर्माचा प्रकार जर आपण पाहिला तर कर्मे धर्मे नवती चांग होणे अंग पतन. कर्मामध्ये अतिसूक्ष्मता आहे हो. अतिसूक्ष्मता म्हणजे किती सूक्ष्मता आहे. सूक्ष्मता म्हणजे बारीक नाही का. सूक्ष्म म्हणजे कठीणपणा, अति कठीणपणा. काय आहे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना जे जमणार नाही त्याला सूक्ष्म म्हणतात. उदाहरणार्थ आचमन करताना हातावर पाणी किती पाहिजे हे स्वशास्त्र सांगतं. किती पाहिजे हो. उडदाची डाळ भिजाली एवढंच पाणी हातावर घ्या. त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी जर घेतला तर दारू पिल्याचं पातक लागतं हो. म्हणजे चांगलं करता करता पुण्य करता होय पाप ज्याला म्हणतो ना, ते ह्यातल्या गोष्टी की ते सुद्धा आपल्याला जमणं अत्यंत कठीण आहे. आवा पंक्तीनं आपण बसल्यानंतर हातात पाणी किती पाहिजे फिरवायला हे सुद्धा आपल्याला कळत नाही. अहो एवढं पाणी हातावर घेतंय की आपल्या हातातल्या पाण्यानं दुसऱ्याची पत्राळ होऊन जाते नो. तरी याला कळत नाही किती घ्यावं. मग इतकी सूक्ष्मता आहे. म्हणून या सगळ्या मार्गाला संत महात्म्यांनी फाटा दिला. आणि भगवंताची जर प्राप्ती करायची असेल, परमात्मा जर भेटायचा असेल तर संतांनी सांगितलेला मार्ग. आता संत ज्ञानही मार्ग सांगितला नाही, योगाचाही कधी विचार केला नाही, आणि कर्माचाही संत महात्म्यांनी कधी सुद्धा आपल्याला मार्ग सांगितला नाही. मग संतांना अभिप्रेत असलेला मार्ग किंवा संतांनी सांगितलेला मार्ग कोणता याचा सारासार जर विचार केला तर अनेक अभंगामध्ये अनेक संतांनी सांगितलेलं आहे नाही का. काय नामदार्या सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले किंवा जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती आणि तेने तुझी प्राप्ती झाली देवा. अरे अनेक जन्मामध्ये आम्ही तुझी भक्ती केली आणि त्या भक्तीमुळेच तुझी आम्हाला प्राप्त झाली. किंवा मागे बहुता जन्मी हेची करीता आलो आम्ही. अरे हेच आम्ही भगवंताचं नामचिंतन अनेक जन्मामध्ये, चौयुगाचा भक्तनामा, 4ही युगामध्ये आपण जर पाहिलं तर तेजोनिया जन भक्ती करा. किंवा तुकोबरा स्पष्ट सांगतात, पिठू भक्तीचा डांगोरा, पिठू भक्तीचा डांगोरा, कळी काळाची दरारा, भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. भक्तीच संत महात्म्या तुम्हाला आम्हाला उपदेश केला. किंवा तरी झळझोडीने वाहिला निघ भगवान देखील म्हणतात. या भक्तीच्या वाटेला जिया पाऊस या व्यंग निजे धाम म्हणजे. म्हणजे संतांना अभिप्रेत असलेला मार्ग म्हणजे हा भक्ती मार्ग आहे. आणि हा भक्ती मार्गच निळोबरांना तुकोबरांनी दाखवला. आणि काय सांगितलं, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि भरवसेनी भेटे पांडुरंग. खात्रीनं तुम्हाला या भगवंताची प्राप्ती जर व्हायची असेल तर हा भक्ती मार्ग आहे. आणि म्हणून मार्ग दावून गेले आधी कोणता मार्ग तर हा भक्ती मार्ग. दयानिधी संत ते विढोबा
कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. टाळी वाजवा म्हणा. कुंडली गवर्धा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. गोपार कुमार जय गोपार कुमार. निळोपाऱ्या म्हणतात मला जो मार्ग दाखविला तो ते संत महात्मे कसे आहेत तर दयावंत आहेत. संतांची दया जर पाहिलं तर संतांच्या दये इतकी दया दुसऱ्या कोणाचीच नाही. साधू संत माये बाप जे का दयेचे सागर भावाचे मुख्य स्थान भक्ती ते मायक तेही केले कृपादान मस्तकी ते विलाकर माया मोहन निरासले शुद्ध झाले कलीवर. अरे संतांची दया अशी आहे की जे केले उपकार सांगू काय बाप न करी ऐसी माय धर्मे त्यांच्या देखील पाय दिले अखय अभय दानगा. अरे बाबा संतांची कृपा. अरे या संतांची कृपा जर आपल्यावरती झाली किंवा ज्ञानोबरांच्या एकाच ओवीत सांगतो तुम्हाला हा तिठवा जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुके तो जीवाची परी तुके महेशेसी. अरे या संतांची कृपा दृष्टी आपल्यावर का झाली कृपा कटाक्षी न्याळिले आपुल्या पदी बैसविले बाप रखमादेवर विठ्ठल भक्ता दिले वरदान. अरे कृपाया केली संतजनी माझी अलंकारली वाणी प्रीती हे लाविली कीर्तनी तुकाचरणी लोळतसे. काय संतांची कृपा आहे. या संतांशी भेटता हरे संसाराची व्यथा पुढतं पुढती माता वर त्यांच्या ठेवून हे तर आपल्याला पाहायला मिळतं. असे हे कृपावंत आहेत म्हणून मार्ग दावणी गेले आधी दया निधी दया कृपा समानाचे शब्द असे आपल्याला पाहायला मिळतात. पण यांची दया जर झाली आणि मुळामध्ये भूतांशी दया हे भांडवल संत आणि आपली ममता नाही देई देहाच्या आपल्या देहाच्या विषयी त्यांची ममता नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूतीन देह कष्टविती परोपकारार्थच संत महात्मे जनलावावे सुपंती आणि ह्याची साधूची पै वृत्ती. याच न्यायानं जर आपण पाहिलं तर ज्यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त ह्या ठिकाणी जो महोत्सव आपण करत आहात त्या वाग्देव महाराजांचं चरित्र पहा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूतीन देह कष्टविती परोपकारे त्यांचे चरित्र लीला अमृतातून आपल्याला पाहायला मिळतं. अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. अनेक गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये अशा आहेत की संत हे चमत्कार करणं हा संतांचा स्थायी स्वभाव नाहीये. चमत्कारा करता संत असं नाही पण त्यांची कृती अशी असते ती चमत्कार असतं. संतांची कृती अशी असते की त्या आचरण कृतीतून आपल्याला चमत्कार दिसतो आणि चमत्कार आपल्याला अनुभूती येते. याला साधूची कृती म्हटली जातं. कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. मुंबईमध्ये प्रसंग घडलेले आहेत काही या सातारा जिल्ह्यामध्ये प्रसंग घडलेले आहेत. आमच्या पंढरी क्षेत्रामध्ये सुद्धा असे अनेक प्रसंग आपल्याला दाखले देता येतील. मुंबईमध्ये आता त्यांची नावं आडनाव मला त्या भक्तांची पटपट सांगता येणार नाहीत. तुम्ही समजून घ्या की मुलगा आजारी होता. डेंगूनी तापानं फणफणून निघाला होता आणि कितीही औषध उपचार केले काय झालं तरी ते काय मुलामध्ये उतार येईना ताप उतरना फरक पडना. आणि अशा वेळेस महाराजांचा अंगारा आणि तुळशीच्या माळा त्या मुलाच्या गळ्यामध्ये घातली माळ अंगार लावला आणि सांगितलं बाबा पाण्यातून या अंगाराची चिमट त्या लेकराला पाज. आणि असं सांगितलं असताना तो श्री गुरुवरती विश्वास संतांवरती विश्वास असला पाहिजे बरं. ह्या सगळ्या गोष्टीला विश्वास जर नसल तर मग काही त्याचा उपयोग नाही. प्रेमाविना भजन अर्थाविना पोती नाही काय नाकाविना मोती. नाक नाही नवऱ्याने भली मोठी मुन्नत चन्नत करून आणली हो
हा हिरे काय माणिक काय मोती काय अशी सोन्याच्या तारामध्ये, पण जिला नथ घालायचे तिच्या नाकावर जर म्हशीनं पाय दिला असेल तर काय उपयोग आहे त्या नाकाचा त्या मोतीचा. तसंच भजन आहे पण त्यात प्रेम नाही, श्रीगुरूवरती विश्वास जर नाही, भजन ते ओंगळवाणे आणि मग मात्र नरका जाणे चुकीना. आणि त्या विश्वासानं त्या लेकराला तो अंगारा भंडारा श्रद्धेनं पाजला असताना आता मेलाच आहे अशी अवस्था झाली होती. पण त्याचा परिणाम हे संतांचं असं आहे, मृत प्राणी उठविले आणि पुरुषही केले स्त्रियांचे. मृत प्राणी हे तो तुमची सहजस्थिती, ही त्यांची सहजस्थिती आहे. आणि मृत प्राणी सुद्धा उठवण्याचं सामर्थ्य त्यांच्या. सच्चिदानंद बाबा ज्ञानोबांच्या जीवनातलं उदाहरण पहा की ज्ञानोबांच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला की अंत्ययात्रा निघाली असताना जुन्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी असा प्रसंग होता की नवरा मेल्यानंतर बायकोनं त्याच्याबरोबर काय करायचं, सती जायचं. आणि सती जाण्याकरता ती स्त्री तयार झाली होती, चांगली साडी घातलेली. ते सतीचं जे वाण आहे, सतीचं वाण घेणं फार कठीण आहे बरं. बोलणं आठवणी एका आणि उडी घाली म्हणे तुका, हे म्हणणं सोपं आहे, मला सांगायला सोपं आहे, तुम्हाला ऐकायला सोपं आहे, पण करणी करता टीर कापे हे अत्यंत कठीण असलं ना. सतीचं वाण ती घेऊन निघाली होती. पण ज्ञानोबांचं ते दिव्य तेज पाहिल्याबरोबर तिला वाटलं संत महात्मा दादाचं दर्शन घ्यावं. आणि म्हणून दर्शन घेण्याकरता गेली असताना ज्ञानोबांनी आशीर्वाद देऊन टाकला, सौभाग्यवती भाऊ. आता महाराज कसं मालकाची तीर्थयात्रा निघाली म्हणजे समोर पुढं नव का, आणि तुम्ही मला सौभाग्याचा आशीर्वाद दिलाय. अहो संतांचे बोल काय खोटे होतील का? तयाचे भिसाचा शब्द सुखे मनोयती वेद नाही का, सदैव सच्चिदानंद का न होती. आणि ज्ञानोबराय म्हणले अगं मी म्हणलो ना सौभाग्यवती कुठं आहे, काय नाव तुझ्या नवऱ्याचं? त्या नवऱ्याचं नाव सांगितलं सच्चिदानंद. सत चिद अधिक आनंद. मग जो सत आहे, जो चिद आहे आणि जो आनंद आहे त्याला कधी मरण आहे का? उठ उठ म्हणल्याबरोबर सच्चिदानंद बाबा उठून बसले. आणि मग ते चमत्कार सगळ्या लोकांना वाटला. पण ही जी सहस्थिती आहे, साष्टांग दंडवत घातला. आणि मग सच्चिदानंद बाबा म्हणले की मी आत्ता मेलो होतो, पण तुमच्या कृपेने मी ह्या ठिकाणी परत जन्माला आलो, म्हणजे परत मला प्राण मिळाला. मग आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. आणि मग सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. सच्चिदानंद बाबाने मग ज्ञानेश्वरी लिहिली वगैरे वगैरे, म्हणजे ज्ञानोबरांनी सांगायची. आणि लेखनाचं काम सच्चिदानंद बाबांनी करावं. जनाबाईंचा एक सुंदर अभंग आहे, कोणत्या कोणत्या संतांचे अभंग कुणी कुणी लिहिले ते सगळं आपल्याला त्या अभंगामध्ये पाहायला मिळतं. जेवढे संत झाले म्हणजे त्यांच्या समकालीन त्यांचे अभंग कोणी कोणी लिहिले ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं. असो सहज त्यांची स्थिती आहे. त्या मुलाला या महाराजांच्या भंडाऱ्यामुळं उतार पडला, तो जागृत झाला. पिशाच्य योनीतून म्हणजे त्रास झाला नाही का एकाला. आणि तो प्रसंग असा आहे की चरित्र ग्रंथामध्ये आज बोलता म्हणजे सहज वाचता लक्षामध्ये आलं, नवे भूतबाधा भेणे येते नाही का, भेण्याची गरज नाही. हरी उच्चारणी मंत्रपळे आघात आणि पळे भूतबाध भेणे येते. हरी हा शब्द उच्चारला असताना भूताची भांडाची भिण्याची काही गरज नाही. हाच प्रसंग महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. महाराजांचे शिष्य असणारे, रात्रीची वेळ होती, त्या जंगलातून जाण्याचा प्रसंग आला. एका वटवृक्षावरती वेताळ म्हणजे पिशाच्य राहत होतं आणि ते येणाऱ्या जाणाऱ्याला झडपत होतं किंवा त्रास देत होतं. कारण ह्यांचा स्वभाव असा असतो, आपुल्या इच्छे आणि का पिढी काय ते देईल बराडी, कळो ही आली तयाची जोडी, अल्प रोकडे बुद्धी आधिरा, दासीचा पाहुणे रोखिते, धनी देईल आपुल्या हाती. करुणा भाषण उचित आहे, पण हे तो रे ते सतत शक्तिहीन असलेले, आपल्या इच्छेने अनेकाला पिडणारे. आणि ते ज्यावेळेस महाराजांच्या शिष्याकडं झपटण्याकरता किंवा त्यांना त्रास देण्याकरता पाहत असताना महाराजांच्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये महाराजांचं ध्यान, त्यांचं नामचिंतन चाललं होतं. आणि त्या नामचिंतनाच्या योगानं त्या भूतात त्याच्यावरती काहीही एक चाललं नाही. तिथं त्याला माघारी पळावं लागलं. हा जर कशाचा, तुका म्हणे आले समर्थाचे मना आणि जरी होय राणा रंक त्याचा, हे सामर्थ्य त्यांचं असलेलं असे अनेक उपकार संत महात्म्यांनी या जगावरती म्हणजे वाग्देव महाराजांनी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या पंढरीची 2 घराणे आहेत वाग्देव महाराजांचे शिष्य, त्यातले एक जवंजाळ आणि दुसरे महेंदरकर. तो फार गोड चरित्र आहे.
पंढरीमध्ये आमच्या गल्लीतच घडलेला प्रसंग आहे हा सगळा. वाघदेव महाराज पंढरीचे निष्ठावंत वारकरी, कारण त्यांनी चरित्रामधनं आपल्याला पाहायला मिळतं त्यांनी थोडासा मंत्र बदलला. काय? विठोबा रुक्माई पंढरी रुक्माई, म्हणजे रुक्मिणी मातेला जास्त प्राधान्य दिलं त्यामध्ये, असा त्यांचा मंत्र. आणि हा सहज सहज उपदेश, सहज बोलणे हित उपदेश करोनिसाया सह शिकविती. त्यांचे सहज मुखातनं त्याचे भिसाट शब्द मगाशीच आपण पाहिलं, काहीतरी आलं तर ते जगाला उद्धारकारकच आहे. आणि असं प्रसंग असा घडला पंढरीमध्ये. जवंजाळ घराणं, त्यावेळेस ज्ञानोबा जवंजाळ, म्हणजे त्यांना त्यांचं टोपण नाव गंगाराम जवंजाळ होतं. त्यांना आम्ही म्हणजे तात्या म्हणतो. तात्या प्रत्यक्ष पाहिजे त्यांना तात्या. प्रसंग असा होता, त्यांचं कुळदैवत पंढरपूरच्या जवळ एक गावात एक खंडोबाचं, आणि तिथलं हा कुळदैवत खंडोबा मल्हारी मार्तंड असलेला. या दिवशी प्रसंग आहे, ते दोघं नवरा बायको चंद्रभागेचं बरं नित्यनेम तर पंढरीचा रोज प्रदक्षिणा करावी, चंद्रभागेचं स्नान करावं, पांडुरंगाचं दर्शन करावं, संत महात्म्याचं दर्शन घ्यावं. आणि ते पंढरीच्या नदीचं स्नान करून घाटावरून आमच्या वरती येत असताना एका कोपऱ्यामध्ये वाघदेव महाराज नेहमीप्रमाणे आपलं ते पाय असं वर ठेवून बसले होते. आणि ते पाय वर ठेवून बसले असताना ते जवंजाळाची जी मंडळी होती, अनुसया नाव त्यांचं, आणि त्यांना ते साक्षात खंडोबात दिसलं. अगं बाई म्हणले आपलं कुळदैवत इथंच बसलं की म्हणले ना बघा. आणि पटकन घेऊन पाय पकडले, चरण धरले. आणि चरण धरल्यानंतर तुम्ही खंडोबाच ना विचारलं. आणि खंडोबा म्हणल्यावर वाघदेव महाराज हसू लागले. आपली पटकन त्या कोटंब्यातनं ती चिमटभर भांडारा काढला आणि त्यांना दिला, लावला. आणि भांडारा लावल्यानंतर खात्री पटली की हे दुसरे तिसरे कोणी नसून हे प्रत्यक्ष मल्हारीच मार्तंड आहेत, आणि त्यांचाच अवतार तो होता नाही का. आणि मग त्यांना विनंती केली, या महाराज घरी. आणि घरी या. मुळामध्ये हे जवंजाळ कोणी सामान्य नव्हते, तर पूर्वजन्मेचे यांचे शिष्यच होते. कृतपुण्य त्यांचं फळासे, पूर्वपुण्य माझे फळासे आले, प्रत्यक्ष भेटले पांडुरंग या न्यायाप्रमाणे. आणि मग त्यांनी घरी येण्याचं कबूल केलं. आज जवंजाळाचा वाडा आमच्या नामदेव मंदिरात चिटकूनच आहे. आणि तिथं जवंजाळांच्या घरी महाराजांचं येणं झालं. आणि महाराजांना मग तिथं जेवण वगैरे रोज म्हणजे पंढरीमध्ये आलं की त्यांचं राहण्याचं ठिकाण आमच्या जवंजाळाचं घर. आणि त्या घरामध्ये राहिलं असताना त्यांनी मग प्रसन्न होऊन महाराजांचा झेंडा दिला त्यांना आणि सांगितलं, हे झेंडा ठेव तुझ्या देवाऱ्यावर. यदा कदाचित जर तुला अडचण एकतरी येणारच नाही, आणि जर आलीच तर तुझं काय असेल ते कारण याला सांग, आणि त्या गोष्टीमुळे तुझं निवारण होईल. असा प्रसंग सांगून जे गेले असताना मुंबईत गेले महाराज. आणि मुंबईत असताना ते इथं प्रसंग असा, जवंजाळ ज्या घरात राहत होते त्या घरावर त्या काळात इंग्रजी सत्ता, आणि त्या काळावरती कर्ज होता असं सांगितलं जातं. आणि ते जप्तीची नोटीस त्याच्यावरती लावली होती. लवकरात 12-13 नोटीस येऊन गेल्या होत्या. खाली करा असं त्यांना सांगितलं होतं. आता काय करावं, अशा वेळेस आपल्याला कोण धावणार आहे. अशा वेळेस माणसाला मदत करत नाहीत नाही का. उलट माणसांचं बरं झालं नाही का, लय दिवसापासून बघत होतं, बरं झालं लोकांना दुसऱ्याच्या दुःखामध्ये. हे कळल्यानंतर सद्गुरूचे पाय आठवले आणि त्या झेंड्याच्या समोर जाऊन नतमस्तक झाले. जे मनातले पुढे पार बोलो काही अवघे पायी विदित. संतांच्या पुढे जास्त बोलण्याची गरज नाही. त्यांना आपला भाव कारण न सांगता तुम्हा कळवाय ते अंतर, त्यांना अंतःकरण कळत असतं. आणि मग त्या ठिकाणी महाराज प्रकट झाले आणि सांगितलं, काळजी करू नको, घरामध्ये भंडारा उधळला आणि तुला काळजी करण्याची काही गरज नाही सांगितल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला. ते नोटीस येणं टळून गेलं. बाकीच्या गोष्टी सगळ्या सुखरूप झाल्या. आणि ही अनुभूती त्यांना आल्यानंतर मग तर अनेक लोक पंढरपुरातले महाराजांचे शिष्य झाले. त्यामध्ये त्या जवंजाळांचे जवळचे असणारे महेंदरकरी महाराजांचे शिष्यापैकीच एक घराणं आमच्या पंढरीमध्ये आहे. कपड्याचे व्यापारी आहेत. जुली वगैरे करणं त्यांचा मोठा धंदा आहे, मोठा बिझनेस आहे. आणि त्या महाराजांच्या कृपेने या सगळ्या गोष्टी ते करत होते. त्यातही प्रसंग आहे. हे जवळजवळ 5 भाऊ आहेत जवळजवळ नाही का. इथंही आता ह्या वारीला आले असतील, आले बी आहेत काही लोक. प्रसंग असा आहे, त्यांच्या महेंद्रकाच्या घरामध्ये लग्न होतं आणि त्या लग्नाला येण्याचं आमंत्रण महाराजांना दिलं. महाराजांनी स्वीकारलं, पण सांगितलं लग्नाला येतो पण आहेर म्हणून
जरतारीची पैठणी नेसवतील का म्हणले. काय हरकत नाही म्हणले, महाराज तुमच्यापेक्षा जास्त आहे काय. होय म्हणले. महाराज ठरल्याप्रमाणे लग्नाला आले. लग्नाला आल्यानंतर ती जरीची जी साडी होती ठरल्याप्रमाणे त्यांना त्या आहिरामध्ये दिली. सगळ्यात एकत्र त्यांनी स्वीकार केला. लग्न झालं. तिकडं त्यांना आशीर्वाद दिला. 5 मुलं 5 मुली होतील म्हणून आशीर्वाद दिला. 5 मुलं आणि 5 मुली होतील असा आशीर्वाद दिला. आणि ते महाराजांची साडी पिवळा फेटा त्यांना रेशम्याचा ठेवा मी घेतो नंतर ते पिवळा फेटा वगैरे ते नेसवलेला. मग ते महाराजांनी ती साडी घेतली. अहो त्या काळातली जरीची साडी म्हणजे सोन्याच्याच ताराची साडी होती. आणि ती जरीची तार त्यांना मिळाल्यानंतर साडी मिळाल्यानंतर ती कुठं सोडली. चंद्रभागेला समर्पण केली. हो कोणाला दिली नाही, चंद्रभागेला समर्पण केली. मग त्यांनी लोकांनी विचार केला का चंद्रभागेला समर्पण केली असेल बाबा, काय कारण असेल. तर त्याच्या पाठीमागचं कारण इतिहास असा सांगितला जातो. महाराजांची आईसाहेब गेल्या आणि त्या आईसाहेब गेल्या असताना पांडुरंगाने त्यांना चंद्रभागेत विलीन केलं हे महाराजांना ज्ञात होतं. आणि ती आई समजून त्या चंद्रभागेला त्यांनी ती साडी नेसवली. आणि त्या चंद्रभागेच्या तीरावरती काय हरणाचा कळप होता. आणि त्या हरणामध्ये हरणी त्यांची आई होती. त्यांना वाटायचं की माझी आई या ठिकाणी पाणी प्यायला येते आणि तिला ही साडी समर्पण झाली असेल. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या जवळ सुद्धा ती हरणी त्या काळामध्ये यायची असा इतिहास सांगितला जातो. आणि ही त्यांची सहज स्थिती आहे. हा चमत्कार करावा म्हणून ते नसतं, पण ठाकला तो काही केला परोपकार नाही का. जेवढा वेळ मिळाला तेवढा परोपकार केला असे संत तुकोबारांची वाक्य आपल्याला पाहायला मिळतात. तसंच या संतांचं चरित्र आहे. आणि अशा संतांच्या संगतीमध्ये आला असताना नपडे गुंता कोटे काही कुठंही कसल्याही प्रकारचा अडथळा येत नाही असं सामर्थ्य या संत महात्म्यांचं आहे. आणि तसं सामर्थ्य असल्यामुळं मोडोनिया नानामते देती सिद्धांत सोरसू. तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात मोडोनिया नानामते. नाना मतं म्हणजे अनेकांची अनेक मतं आहेत. आणि अनेकांची मतं मग अशी सांगितल्याप्रमाणे कोणी म्हणतं या मार्गाने जा, कोणी म्हणजे त्या मार्गाने जा, कोणी म्हणजे त्या मार्गाने जा. अरे अनेकाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न आपण केला तर आपण इच्छित स्थळापर्यंत पोहोचतो का. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, एक ना धड भाराभर चिंध्या. एक बी धड नाही, नुसतं चिंध्याची पोती निर्माण झाली. तसं आपलं जीवन होऊ नये म्हणून एक संतांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने विश्वास ठेवून जर आपण वाटचाल केली तर मग मात्र तुम्हाला अडथळा येणार नाही. म्हणून मोडोनिया नाना मते अनेकांची मतं. तसं संत एकांती बैसले सर्व हे सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टीने अवलोकिले सारांश काढले निवडवणी. प्रसंग असा आहे, कोणी म्हणायचं ज्ञान श्रेष्ठ आहे, कोणी म्हणायचं योग श्रेष्ठ आहे, कोणी म्हणायचं कर्म श्रेष्ठ आहे, कोणी म्हणायचं जप श्रेष्ठ आहे, कोणी म्हणायचं तप श्रेष्ठ आहे नाही का. प्रत्येकाने आपापलं मतं मांडायची ना. आणि प्रत्येकाने आपापली मतं मांडली असताना प्रसंग असा निर्माण झाला की तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना काय करावं हे मात्र कळत नाही. जप करावा तर जपामध्ये मन लागत नाही, तप करावा सामान्य नाही, मग काय करावं. अनेक मार्ग अवघडून गेले. आणि मग जेथे आपलंच खरं करत असताना ज्ञानोबर आहे सगळ्यांना बोलवलं. ज्ञानोबरांनी या सगळे जपी तपी हाटी संन्यासी जे काय असतील हे सगळे मंडळी आली. आणि सगळ्या मंडळींना ज्ञानोबरांची मिटिंग झाली संतांची. संत एकांती बैसले, एकांतामध्ये बसले आणि सगळ्यांना विचारलं काय तुमचं काय. मग सांगायचं माझा ज्ञान मार्ग कसा श्रेष्ठ आहे, कोणी सांगायचं माझा योग मार्ग कसा श्रेष्ठ आहे. मग प्रत्येकाने कोणी जप कसा श्रेष्ठ आहे, कोणी यज्ञयाग कसा श्रेष्ठ आहे. पण या सगळ्यांचा विचार ज्ञानोबरांनी केला. अरे जप करणं करता तीर्थाटने कामक्रोध खवळती नाही का. जपतप अनुष्ठानानं यज्ञयागे स्वर्ग भोग आड येते. आणि या सगळ्या गोष्टी ज्ञानोबरांनी पाहिलं आणि सांगितलं कलियुगामध्ये हे उपयोगाचं नाही. मग सगळ्यांचं मत ज्ञानोबरांनी एका डेऱ्यामध्ये घातली आणि आपल्या ज्ञान दृष्टीनं तो डेऱ्याचं मंथन केलं. आणि ते मंथन केलं असताना त्यातनं जो सिद्धांत निघाला म्हणजे लोणी निघालं, लोणी नाही का. आणि ते लोणी जे आहे ते हे श्रीहरीचे नाम, श्रीहरीचं नामचिंतन आहे. आणि ते नामचिंतन केलं असताना विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करे पापा निर्मळ हा मार्ग संत महात्म्याने आपल्याला सांगितला. आणि हा मार्ग सांगणारे संत महात्मे कसे आहेत तर निळोबराय शेवटी सांगतात निळा मने ऐसे संत कृपावंत सुखसिंधू. 2 मिनिटं कुणीही उठू नका. अभंग म्हटला जाईल आणि अभंग म्हटल्यानंतर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम बरोबरचा टाईम झालेला आहे त्यावेळेस वेळ केला जाईल. फक्त अभंग म्हटल्यानंतर सगळ्यांनी पुंडलिकाचा गजर करून पुष्पवृष्टी गोळा करून टाकायची का तिथे नेऊन टाकायची.
म्हणजे इथं कार्यकर्ते येतील पाट्या घेऊन आणि त्या पाट्यांमध्ये प्रत्येकाने ती फुलं व्यवस्थित श्रद्धेने ठेवायचे आहेत आणि कार्यकर्ते महाराजांच्या समाजावरती नेऊन टाकतील. याच्याकरता कोणीही मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.